नमस्कार, न्यूज 21 लाखांदूरमध्ये मी आशिष साखरे आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे। रस्त्यात अडवून ग्रामसेवकाला दिली जीवे मारण्याची धमकी। ग्रामपंचायत सदस्याचा प्रताप। लाखांदूर तालुक्यातील घटना। पूर्वी अतिरिक्त पदभार असलेल्या ग्रामपंचायतीमधील काही प्रलंबित कामे आटपून कार्यालयीन कामकाजाकरिता सध्या पदभार असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये जात असलेल्या ग्रामसेवकाला रस्त्यात अडवून त्याला अश्लील शिवीगाळ करीत जीवे मारण्याची धमकी देणारी धक्कादायक घटना लाखांदूर तालुक्यात घडली। ही घटना 20 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील विरली खुर्द ते विरली बुजुर्ग मार्गावर घडली। या घटनेत ग्रामसेवक संजय गहाणे यांच्या फिर्यादीवरून आरोपी लोकेश एकनाथ भिंडारकर राहणार विरली बुजुर्ग यांच्या विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस सूत्रानुसार घटनेतील आरोपी लोकेश एकनाथ भिंडारकर हा विरली बुजुर्ग ग्रामपंचायत सदस्य असून आणि फिर्यादी ग्रामसेवक संजय गहाणे हे एकाच ग्रामपंचायतीमध्ये पदावर कार्यरत आहेत। ग्रामसेवक गहाणे हे सध्या विरली बुजुर्ग ग्रामपंचायतमध्ये ग्रामसेवक म्हणून कार्यरत असून त्यांच्याकडे याआधी विरली बुजुर्ग ग्रामपंचायतीसह नजीकच्या विरली खुर्द ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार होता। काही दिवसापूर्वी त्यांच्याकडून विरली खुर्द येथील पदभार काढून त्यांना आथली येथील पदभार देण्यात आला आहे। दरम्यान घटनेच्या दिवशी ग्रामसेवक गहाणे हे आधी पदभार असलेल्या विरली खुर्द ग्रामपंचायतीमधील काही प्रलंबित कामे आटपून विरली बुजुर्गकडे येण्यास निघाले। परत येत असताना दुपारी 1 वाजताच्या सुमारास विरली खुर्द ते विरली बुजुर्ग मार्गावर विरली खुर्द गावाच्या बाहेर आरोपी ग्रामपंचायत सदस्य भिंडारकर याने गहाणे यांना रस्त्यात अडविले। त्यामुळे ग्रामसेवकांनी आरोपीस तू मला कशाला अडविलास अशी विचारणा केली। त्यावर आरोपीने ग्रामसेवकास अश्लील शिवीगाळ करीत तू जर मी सांगितलेले काम केले नाही तर तुला जीवाने मारून टाकीन अशी धमकी दिल्याचे दाखल रिपोर्टमध्ये नमूद आहे। त्यावरून घटनेतील फिर्यादी ग्रामसेवक संजय गहाणे यांचे फिर्यादीवरून आरोपी ग्रामपंचायत सदस्य लोकेश भिंडारकर यांच्या विरोधात लाखांदूर पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 13/2025 कलम 296 126 2 224 351 2 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे। या घटनेचा पुढील तपास लाखांदूरच्या पोलीस उपनिरीक्षक निशा खोब्रागडे करीत आहेत।